हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज नंदनवनच्या या भागामध्ये या सभेमध्ये उपस्थित असलेले नागपूर महानगराचे आपले अध्यक्ष आणि नागपूरचे पूर्व महापौर दयाशंकरजी तिवारी, पूर्व नागपूरचे कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊ खोपडे, दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहनभाऊ मते, शिवसेनेचे नेते आणि आमदार सन्माननीय कृपालभाऊ तुमाने, मंचावर उपस्थित असलेले प्रमोदजी पेंडके, राजूजी गोतमारे, आपले उमेदवार असलेले प्रवीण पिंटू गिरे, रजनीताई वानखेडे, दिव्याताई धुर्डे, निलेश गायधने, बंटीभाऊ कुकडे, हरेश्वर रारोकर, अर्चनाताई पडोळे, संतोष लड्ढा, नरेंद्र बोरकर, धर्मपाल मेश्राम, सीमाताई ढुमणे, शारदाताई बारई, पिंटू झलके, नंदाताई येवले, नीताताई ठाकरे, किरण दातीर, सचिन करारे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, महानगरपालिकेच्या निवडणुका 15 तारखेला आहेत आणि आज भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या उमेदवारांकरता आपला आशीर्वाद मागण्याकरता मी या ठिकाणी आलोय। आपल्याला कल्पना आहे की गेले अनेक वर्ष माननीय नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे काम करतो आणि या नागपूर शहराचा चेहरा, या नागपूर शहराची व्यवस्था हे बदलण्याचं काम या कालावधीमध्ये आपण केलं। आज नागपूर शहर एक आधुनिक शहर म्हणून पाहायला मिळतं। नुकतंच एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं 2030 साली एशियातले व्हायब्रंट शहर कुठे असतील या संदर्भातला एक सर्वे प्रकाशित केला आणि त्यात जी पहिली 10 शहरं त्यांनी सांगितली त्यामध्ये आपल्या नागपूरचा समावेश त्यांनी केला। ही आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे। आज नागपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा या एखाद्या आंतरराष्ट्रीय शहरासारख्या झालेल्या आहेत। या नागपूर शहरामध्ये सामान्य माणसाच्या ज्या काही सोयी आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करून दाखवल्या। पिण्याच्या पाण्याकरता 24/7 ची योजना केली। या योजनेच्या माध्यमातून आज नागपूर शहरामध्ये मुबलक पिण्याचं पाणी आपण देतोय। केवळ पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर नाही तर नागपूरच्या सगळ्या भागांमध्ये रोज शुद्ध पिण्याचं पाणी आपण देतो आणि उन्हाळ्यामध्येही नागपूरमध्ये कुठेही मडका घेऊन मोर्चे निघत नाहीत आणि आता तर आउटर भागातही आपण काम चालू केलेलं आहे। ते काम पूर्ण झालं की पुढच्या 2 ते 3 वर्षानंतर देशातलं पहिलं 100% टँकर मुक्त शहर हे आपलं नागपूर शहर असेल। प्रत्येकाच्या घरी पाणी देणारं शहर हे आपलं नागपूर शहर असेल। आज नागपूरमध्ये एक नवीन मॉडेल आपण तयार केलं। जे घाण पाणी आहे, सांडपाणी आहे, आपल्या भांडेवाडीमध्ये आपण त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि हे घाण पाणी, सांडपाणी स्वच्छ करून वीज निर्मिती करता ते विकतो। आज कोट्यवधी रुपये हे नागपूर महानगरपालिकेला या सांडपाण्याच्या माध्यमातून मिळत आहेत आणि कुठेतरी आपले नदी नाले जे या घाण पाण्यामुळे, सांडपाण्यामुळे खराब होत होते त्यापासून मोठ्या प्रमाणात आपण मुक्ती मिळवली आहे। आपली नाग नदी
जो हळूहळू नाग नाला झाला, मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही प्रयत्न करून जपानच्या सरकारकडनं 2000 कोटी रुपयाचा प्लॅन मंजूर करून घेतला आणि पुढच्या काळामध्ये या नाग नदीमध्ये जे वाहणारं पाणी आहे ते शुद्धच व्हायला पाहिजे. कुठलाही मैला, कुठलाही कचरा हा त्याच्यामध्ये जाणार नाही. एक निर्मल अविरल वाहणारी नाग नदी नाल्याचं रूपांतर पुन्हा नदीमध्ये करायचं, या दृष्टीने आम्ही एसटीपीचं काम करतो. या ठिकाणी सांडपाण्याच्या शुद्धीकरणाचं काम करतो आणि एक प्रकारे नागपूरची ओळख असलेल्या नाग नदीला पुनरुज्जीवित करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलंय. आज आपण पाहू शकतो नागपूर शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रोडचं जाळं आपण तयार केलं. एक काळ आपण बघितला, हा रस्ता देखील मी इतके वर्ष जातोय, 10-15 वर्षापूर्वी या रस्त्यावर किती खड्डे असायचे, पण जेव्हापासून आपण कॉन्क्रीटचा रस्ता केला आणि हाच नाही तर आज नागपूर शहरामध्ये सगळे मुख्य रस्ते कॉन्क्रीटचे केले, आता त्याच्यावर खड्डेही पडत नाही आणि ठेकेदाराला दरवर्षी कामही द्यावं लागत नाही. महानगरपालिकेचा पैसाही वाचलाय आणि सामान्य नागपूरकराला त्या ठिकाणी दिलासाही मिळालाय. दळणवळणाच्या क्षेत्रात ज्या प्रकारे नागपूर शहरामध्ये रस्ते, उड्डाणपूल, रोटरी या सगळ्यांचं जाळं उभं राहिलं. आज एवढ्या मोठ्या प्रमाणातलं इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्याही शहरात तुम्हाला दिसणार नाही. आजही नागपूर ही एकमेव मेट्रो शहर आहे की ज्या शहराच्या एका कोण्यापासून दुसऱ्या कोण्यापर्यंत अर्ध्या तासात तुम्ही पोहोचू शकता. कितीही ट्रॅफिक मध्ये तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. असं एकमेव देशातलं मेट्रो शहर नागपूर आहे, कारण या ठिकाणी आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं. आमच्या कृष्णा भाऊनी तर या ठिकाणी नवीन रेकॉर्ड केला. 10,000 कोटी रुपयाची विकास कामं झाली, 11 ओव्हरब्रिज झाले, 7 अंडरब्रिज झाले, 5 हॉस्पिटल झाले, 6 पोलीस ठाणे झाले, 15 पाण्याच्या टंक्या झाल्या. आमच्या मोहन भाऊंकडे मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, बगीचे, ओव्हरब्रिज त्या ठिकाणी तयार करण्यात आले. या नागपूर शहरामध्ये एक प्रकारे सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे, आज नागपूर शहरातला सगळा कचरा हा पूर्वी भांडेवालीला डंप व्हायचा. अनेक मोठा परिसर आपला असा होता की ज्या ठिकाणी वास आणि दुर्गंधी असायची. आज आपण बायो मायनिंगच्या माध्यमातून तिथली जागा रिक्लेम केली. आज सिम्बियोसिस सारखी इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणी आपण तयार केली, एकेकाळी त्या ठिकाणी माणूस जाऊ शकत नव्हता, इतका घाणेरडा वास असायचा. आणि आता तर हा सगळा जो कचरा आहे, या कचऱ्यावर एक प्रोजेक्ट आपण तिथे तयार केला. पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहोत. सगळ्या कचऱ्यावर प्रोसेसिंग करून त्या ठिकाणी आम्ही आता सीएनजी तयार करतोय, कचऱ्यापासून गॅस तयार करतोय. आणि नागपूरच्या आपल्या सगळ्या बसेस आणि व्हेकल महानगरपालिकेच्या त्या गॅसवर चालतील. म्हणजे आता कचऱ्याची दुर्गंधी संपली, कचऱ्याचं डम्पिंग संपलं. उलट त्या कचऱ्यातनं महानगरपालिकेला कोट्यावधी रुपये मिळतील, आपल्या बसेस त्याच्यावर चालतील, डिझेलचा खर्च वाचेल आणि त्यासोबत प्रदूषण पूर्णपणे संपून जाईल. अशा पद्धतीचा देशातला प्रयोग आम्ही करून दाखवला, ज्याचं उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. या नागपूरमध्ये आपण मेट्रो आणली. पहिलं 40 किलोमीटरचं नेटवर्क आपण ओपन केलं. 1 लाख लोक आज मेट्रो मधनं प्रवास करतायत. 44 किलोमीटरचं दुसरं फेजचं काम चाललं आहे. लवकरच 3ऱ्या फेजचं डिझाईन आम्ही तयार करणार आहोत. आणि पुढच्या काळामध्ये या नागपूर शहरामध्ये मेट्रो आणि इलेक्ट्रिक बसेस आणि गॅसच्या बसेस या माध्यमातून लोकांना अशा पद्धतीनं पब्लिक ट्रान्सपोर्ट देणार आहोत की कोणालाही
आपलं स्वतःचं वाहन वापरण्याची आवश्यकता पडणार नाही. नागपूरच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागापर्यंत आपण या ठिकाणी शासकीय परिवहनातनं, महानगरपालिकेच्या परिवहनातनं, पब्लिक ट्रान्सपोर्ट मधनं जाऊ शकाल. अतिशय स्वस्तात त्या ठिकाणी जाऊ शकाल. अशा पद्धतीचं प्लॅनिंग आपण या ठिकाणी केलंय. आज नागपूरकरांची आरोग्य सेवा चांगली राहिली पाहिजे. आपलं मेडिकल आणि मेयो जे गरिबाचं हॉस्पिटल आहे, मेडिकलवर 700 कोटी रुपये खर्च करून अत्यंत आधुनिक अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या केल्या. तिथले ऑपरेशन थिएटर्स हे देशातल्या आधुनिकतम ऑपरेशन थिएटर पैकी डिझाईनचे तयार केले. नवीन मशिनरी, नवीन इक्विपमेंट, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आणल्या. नवीन वॉर्ड त्या ठिकाणी तयार केले. आता कुठल्याही प्रकारच्या रोगावर कितीही मोठं ऑपरेशन करायचं असेल तर ते मेडिकलमध्ये होऊ शकतं. तिथली स्वच्छता, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण बदललं. 500 कोटी रुपये मेयोवर खर्च केले. मेयोचंही काम आता त्या ठिकाणी चाललेलं आहे. तिथेही आपण मागच्या काळात ट्रॉमा सेंटर सुरू केलं होतं. आता त्याचं एक्सपान्शन आपण करतो. आणि या माध्यमातनं आमच्या गरिबांकरता, मध्यमवर्गीयांकरता शासकीय हॉस्पिटल हे प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा चांगलं असलं पाहिजे, अशा पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवलं. आणि एवढंच नाही तर या राज्यामध्ये मी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत आता तुम्हाला सगळ्यांना कुठलं रेशन कार्ड आहे, कुठले कागदपत्र याचा विचार न करता सगळ्यांना 5 लाखापर्यंतचा इलाज, ऑपरेशन आम्ही मोफत केलेला आहे. आणि केवळ 5 लाखाचं नाही तर 10 बिमाऱ्या अशा आहेत की ज्याच्या इलाजाकरता 5 लाखापेक्षा जास्त पैसे लागतात. अशा 10 बिमाऱ्यांकरता 35 लाख रुपयापर्यंतचा इलाज आणि ऑपरेशन हे मोफत करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. कुठल्याही परिस्थितीत गरीबाला त्या ठिकाणी पैशाविना उपचार त्याचा अडू नये. आता 200 खाटांचं नवीन कॅन्सर हॉस्पिटल आपण तयार करतो आहोत, जेणेकरून कॅन्सरच्या रुग्णांनाही मोफत उपचार आपल्याला देता आला पाहिजे. मोठ्या प्रमाणात डायलिसिसची व्यवस्था ही वेगवेगळ्या ठिकाणी आपण केलेली आहे. आणि अतिशय कमी शुल्कामध्ये डायलिसिस किडनीच्या पेशंटला मिळालं पाहिजे. आणि त्यातही महात्मा फुले जनआरोग्य योजनेत तर 0 पैशामध्ये आपण हे डायलिसिस त्या ठिकाणी करतो. एक प्रकारे आपल्या सगळ्यांच्या आरोग्य सेवेचा विचार हा या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून केलाय. आज नागपूरला समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून, मिहानच्या माध्यमातून एक मोठं औद्योगिक क्लस्टर आपण तयार केलं. आज या मिहानच्या MIDCच्या भागामध्ये 1,30,000 लोकांना आपण रोजगार दिला. आणि आता ज्या नवीन इंडस्ट्री आणलेल्या आहेत, जवळपास 1.5 ते 2 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आहेत. त्यात अजून आमच्या नागपूरमधल्या 1 लाख तरुणांना रोजगार मिळेल अशा पद्धतीनं त्याचं काम चाललेलं आहे. या ठिकाणी सोलर, वेफर, इनगोट या इंडस्ट्री जी सगळ्यात महत्वाची मानली जाते, याच्या सगळ्यात मोठं प्रोडक्शन आता नागपूरमध्ये होत आहे. डिफेन्स क्लस्टर नागपूरमध्ये सुरू केलंय. या सगळ्या माध्यमातून नागपूर शहर हे आता शिक्षणात तर आपण पुढे नेलंच. एम्स केलं, IIM केलं, सिम्बायोसिस केलं, नरसी मुंजी केलं, IIIT केलं. पण त्याचसोबत आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या दृष्टीनं उद्योग, IT या सगळ्या गोष्टी नागपूरमध्ये आता आपण आणलेल्या आहेत. आणि पुढच्या काळामध्ये नवीन नागपूर आपण तयार करतो. या नवीन नागपूरमध्ये 11,000 कोटी रुपये खर्च करून एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार होतो. आणि या बिझनेस डिस्ट्रिक्ट मध्ये 5 लाख रोजगार आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत. नागपूर शहरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीने ही व्यवस्था आपण उभी केली आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपण बघा या नागपूर शहरामध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळत आहे ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाने केलेलं मिळत आहे. माझा सवाल आहे, 50-50 वर्ष या ठिकाणी राज्य केलेल्या काँग्रेसवाल्यांना विचारा,
त्यांच्या काळातलं एक काम दाखवा, एक काम, ते एकही काम दाखवू शकत नाही, कारण जनतेचा त्यांनी कधीच विचार केला नाही. 50 वर्ष झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे देतो म्हणून दर निवडणुकीत आश्वासन द्यायचे, कधी दिले नाही. आम्ही करून दाखवलं. आज नागपूर शहरामध्ये 25,000 झोपडपट्टीवाल्यांना त्यांच्या मालकी हक्काचा पट्टा देऊन त्यांची रजिस्ट्री करून त्यांना त्यांच्या जमिनीचं मालक करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलं. आणि त्यामध्ये आता खासगी जमीन असो, त्या ठिकाणी झुडपी जंगलाची जमीन असो, प्रत्येक जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा गरीबाला आम्ही देतो. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये जर कच्च्या घरात तो राहत असेल तर आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पट्टा मिळाल्यानंतर त्याला पक्क घर बांधायला पैसे देखील आम्ही देणार आहोत. ती देखील व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज ज्या प्रकारे नितीनजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून या नागपूरचा चेहरा मोहरा बदललाय, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद मागण्याकरता आलो. हा आशीर्वाद याकरताच पाहिजे. अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. या नागपूर शहरामधल्या अनेक ज्या योजना आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. इथला दीन दलित गोर गरीब आदिवासी, इथला अल्पसंख्याक, इथले ओबीसी, प्रत्येक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे. आणि म्हणून या महानगरपालिकेवर पुन्हा एकदा महायुतीची सत्ता यावी अशा पद्धतीनं आशीर्वाद मागण्याकरता आलो आहे. आम्ही जे बोलतो ते करणाऱ्यांपैकी आहोत. आपल्याला माहिती आहे, मागच्या काळामध्ये 1 वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आम्हाला दिलं. 232 जागा, एकट्या भाजपच्या 137 जागा, एक रेकॉर्ड तयार झाला. काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना महायुतीवाल्यांना कोणाचीच गरज नाही, त्यामुळे आता हे पहिलं काम करतील की लाडकी बहीण योजना बंद करतील. 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. पण आता आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही. आता मोदीजींनी आम्हाला नवीन कार्यक्रम दिलाय. आता लाडक्या बहिणींना लखपती दीदी आम्हाला बनवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये 50 लाख लखपती दिदी बनवल्या. आम्ही माझ्या 50 लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्यात. पुढच्या 4-5 महिन्यात 1 कोटीपर्यंत मी पोहोचणार आहे. पण दया भैया, कृष्णाजी, या ठिकाणी मोहन भाऊ, मी तुम्हाला विनंती करतो, आता महानगरपालिकेमध्ये प्रशासक होता त्यामुळे मी तुम्हाला काही बोललो नाही. आता आपला महापौर येणार आहे, हे सगळे लोक नगरसेवक बनणार आहे. ते नगरसेवक बनल्यानंतर मी प्रत्येकाला हिशोब विचारणार आहे. तुमच्या प्रभागामध्ये माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं याचा हिशोब या माझ्या सगळ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच म्हणतो, बंधू भगिनींनो, या 15 तारखेला आपण सगळे लोक मतदानाला जा. प्रत्येकाला 4 मतं द्यायची आहेत. मशीनवर ज्या ठिकाणी कमळ दिसेल, काही ठिकाणी धनुष्यबाणही आपल्या सोबत आहे, ज्या ठिकाणी कमळ किंवा धनुष्यबाण दिसेल ती बटन दाबा. फार विचार करू नका, कारण ही बटनच विकासाची बटन आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो, 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या. 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी आम्ही या ठिकाणी घेऊ, एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.